नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परवार आयोजित एक पान कवितेचे या विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी सौ सुनिशा कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सन्माननीय कवी ग्रेस यांच्या कर्णभूल या कवितेचे मी रसग्रहण करत आहे. त्याने दान मांडताना तिची झोळी तपासली, त्याने दान मांडताना तिची झोळी तपासली, चंद्र चांदण्यांच्या खाली होत्या वाळवीच्या साली. उभा राजवाडा लख शोभे जादूची बासरी, उभा राजवाडा लख शोधे जादूची बासरी, पट्टी डोळ्यांना बांधून कुठे पाहे ना गांधारी, कुठे पाहे ना गांधारी. चंद्र सूर्याची सावली त्याचे सत्य हले डुले, चंद्र सूर्याची सावली त्याचे सत्य हले डुले, स्वप्न संगात मोजतो कर्ण कवच कुंडले, स्वप्न संगात सोडतो कर्ण कवच कुंडले. नागपूरचे सुप्रसिद्ध कवी श्री माणिक सीताराम गोडघाटे हे मराठी कवी मर्ढेकरांच्या नंतर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रमुख कवी. त्यांचे 5 काव्यसंग्रह आणि 7 ललित लेख प्रकाशित झाले आहेत. अनेक साहित्य पुरस्कारांनी ते विभूषित आहेत. शब्दकोशाला नवे शब्द देणारे कवी. त्यांच्या कविता आत्मकेंद्रित असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. मराठी साहित्यातील 14 प्रसिद्ध कवी आणि कवयित्रींच्या प्रातिनिधिक कवितांच्या विश्लेषणात्मक अध्ययनात कवी ग्रेस यांच्या कवितांचाही समावेश आहे. त्यांच्या कविता ग्रेस या टोपण नावाने आपण जास्ती ओळखतो. त्यांच्या कविता तशा समजायला अवघडच. त्यांच्या कवितेतून त्यांना काय म्हणायचे आहे हे ते नेहमी कोडे टाकून सांगत असावे असे मला वाटते. आणि हा त्यांच्या काव्य प्रतिभेचा विशेष असा साहित्यिक गुण आहे असे माझ्याप्रमाणे तुम्हा वाचकांनाही वाटत असेल. सरळ सरळ लिहिणार ते ग्रेस कवी कसले. गूढ अर्थ, शब्दांमध्ये लक्षार्थ, सखोल भाव, प्रतिमा आणि प्रतीकांची चपखल योजना त्यांच्या काव्याचा गंध अजूनच वाढवते. व्यक्तिरेखांमध्ये विद्युल्लतेचे तेज, स्वभाव गुणधर्माची धार, सखोल व्यक्तिचित्रण हे आणि असे कितीतरी अंगांनी त्यांचे लिखाण समर्थ होत रसिकांच्या मनावर कायमचे बिंबले जाते. त्यांची कर्णभूल ही कविता त्यांच्या गूढ कवितांपैकी एक मानली जाते. त्यात महाभारतातील महत्वाच्या 3 व्यक्तिरेखा कवींनी या कवितेत रेखाटल्या आहेत. तसं पाहिलं तर जगात असा एकही स्वभाव विशेष नाही की ज्याचे उदाहरण आपल्याला महाभारतात सापडणार नाही. महाभारत म्हणजे अनेक प्रसंगांची गुंतागुंत, सर्व प्रकारच्या स्वभाव विशेषांचा एक अमूल्य खजिनाच आहे. कुंती, गांधारी आणि कर्ण ही 3 पात्रे या कवितेत आपण पाहू शकतो. त्यांच्या स्वभाव विशेषावर, विचार पद्धतीवर, परिस्थितीनुरूप येणाऱ्या प्रसंगावर आणि त्यांच्या जगण्याच्या जीवन हेतूवर प्रामुख्याने प्रकाश टाकलेला आहे. आणि जेव्हा कवितेच्या पुढे जाऊन त्यातील तत्वांची उकल होते तेव्हा त्यात असलेल्या सखोल अर्थाचे ज्ञान होऊन मन अपरिमित आनंदाने भारावून जाते. त्यांच्या कवितावर म्हणूनच सारेजण भाळतात आणि कवितेच्या प्रेमात पडतात. आता कर्णभूल कवितेचेच पहा ना. त्याने दान मांडताना तिची झोळी तपासली, चंद्र चांदण्यांच्या खाली होत्या वाळवीच्या साली. यात तो कोण आणि ती कोण हे समजणं महाभयंकर कठीण होते. खूप विचारांती लक्षात आले. त्याने म्हणजे महाभारतातला दानशूर कर्ण याच्या आत्मतत्वाने आणि तिने म्हणजे कुंतीने. महाभारत युद्धात द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य यासारखे रथी-महारथी रणांगणातून गेल्यावर जेव्हा कर्ण हा सेनापती झाला तेव्हा त्याच्या 5ही पुत्रांसाठी जीवदान मागायला कुंती कर्णाकडे गेली. तेव्हा त्याने तिच्या झोळीत म्हणजे तिच्या मनात डोकावले. तेव्हा त्यात
आपल्या पाचही पुत्रांबद्दल असणारे प्रेम, त्यांच्या सहवासाचे सुख, त्यांच्या पराक्रमाचा, यशाचा फडकणारा झेंडा हा भाव कवीने व्यक्त करताना इथे चंद्र चांदण्या यासारखे रूपक वापरले आहे. कर्णाला भासले, पण पुढच्या ओळीत तिचा पहिला पुत्र कर्ण याबद्दल मात्र तिच्या मनात झालेल्या वेदना, दुःख, अपराधी भावना, पुत्रविरह तिच्या मातृत्व मनाला वाळवीच्या सालीसारख्या तिला आयुष्यभर पोखरून टाकत आहेत. अशा अनन्यसाधारण दुःखाने खचलेली, गांगरलेली, व्यथित झालेली कुंती त्याला जाणवली. कुमारी माता म्हणून तिने कर्णाचा त्याग केला हे एक वेळ मान्य केले, तरी त्यानंतर अनेक वेळा वेगवेगळ्या प्रसंगातून कर्ण तिच्या समोर आला. तेव्हाही तिने त्याला जगासमोर पुत्र म्हणून आणले नाही. मनात असूनही तिने ते का केले नसावे? मला वाटते या ठिकाणी ती एक माता म्हणून सपशेल चुकलेली, हरलेली आणि मनोमनी पस्तावलेली अशीच वाटते. कारण तिच्या पाचही पुत्रांमध्ये असलेले साधर्म्य मिळून एकत्र सारे तेज एकट्या कर्णामध्ये तिला दिसत होते. त्याला थोरला पुत्र म्हणून जवळ करावे वाटत असूनही स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी ती तसे करू धजावत नव्हती. पण तिचे मन मात्र वाळवी लागल्यागत तिला खात होते असे त्याला सांगायचे आहे. हा विचार किती सुंदर प्रतिमा आणि प्रतीक वापरून त्यांनी मांडला आहे. या चंद्रचांदण्या म्हणजे कर्तृत्ववान, धर्माच्या बाजूने वागणारे, मोठ्यांचा आदर करणारे, कर्तव्यनिष्ठ आणि मुख्य म्हणजे श्रीकृष्णाला जाणून जगणारे होते. हे सारे म्हणजे तिच्या आयुष्यात चंद्रचांदणेच होते. पण कर्णाची माता म्हणून मनात असलेल्या भावना तिला सळणाऱ्या दुःखाला त्यांनी वाळवीच्या सालीची अत्यंत समर्पक उपमा देऊन मनस्थिती तंतोतंत उभी केली आहे. दुसऱ्या कडव्यात उभा राजवाडा लख शोभे जादूची बासरी, पट्टी डोळ्याची बांधून कुठे पाहे ना गांधारी. या दुसऱ्या कडव्यात गांधारीची मनोव्यथा सांगताना एवढ्या मोठ्या राज्याची साम्राज्ञी होती, 100 पुत्रांची माता होती, पण तरीही कुंतीला जसा श्रीकृष्णाचा भरभक्कम सामर्थ्यपूर्ण आधार होता तसा तिला नव्हता. तिने तो आधार कधी मागितला नाही, पण मनातून ती अशाच बासरीच्या आधारस्तंभाचा शोध घेत होती. श्रीकृष्णासारख्यांची अपेक्षा करत होती. त्यावेळी तिला कदाचित कर्णाचा आधार वाटत असावा, अर्थात बासरी म्हणून असा अर्थ यात दिसतो. गांधारी सुद्धा तिथे एक माता म्हणून चुकलीच. मुलांना पाहावे असे तिला कधी वाटले नसेल का? डोळ्याला पट्टी बांधल्यामुळे प्रसंगवशात मुलांना योग्य ते मार्गदर्शन कधीच करू शकली नाही. त्यासाठी तिला अन्य अडचणीही होत्या. तिचा भाऊ आणि तिचा पती तिच्या विचारांना मानत नव्हते. पातिव्रत्याचा बहुमान राखण्यासाठी मुलांना पाहावे असे एक आई म्हणून वाटूनही तिने केले नाही. आणि जेव्हा दुर्योधनाला पोलादी शरीर मिळावे म्हणून तिच्या पातिव्रत्याचे तेज वापरण्याचा तिने विचार केला, तेव्हा तोही फसला. इथे जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहेच हे माहीत असूनही ती पुत्रप्रेमाला जागत असताना त्यातही ती अपयशी ठरली. आणि दुर्योधनासाठी हे करत असताना पातिव्रत्याचे व्रतही तिने मोडलेच की. तसे पाहिले तर दोन्ही बाजूंनी तिला अपयश आले. फक्त एक आई म्हणून आणि एक पतिव्रता म्हणूनही. श्रीकृष्णाच्या ती जादूची बासरी हे प्रतीक अत्यंत यथायोग्य वाटते. तिसऱ्या कडव्यात चंद्र सूर्याची सावली त्याचे सत्य हले डुले, स्वप्न सांगात सोडतो कर्ण कवच कुंडले, स्वप्न सांगात सोडतो कर्ण कवच कुंडले. या चंद्र सूर्याची सावली ही आपल्याला त्यांना ग्रहण लागल्यावरच दिसते. येथे ग्रहण स्थितीत म्हणजे अडचणीत, संकटात, नामुष्कीच्या वेळेलाच मनाची सत्य परिस्थिती आपल्यासमोर येते आणि त्यानुसार त्याच्या वागण्यात झालेले बदल मनस्थिती स्पष्ट करतात. चंद्र सूर्याची सावली या प्रतीकातून असा अर्थ प्रतीत होतो, कर्णाचा पराक्रम, त्याचे कर्तृत्व, संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य, युद्ध कौशल्य, आयुष्यात लादले गेलेले पोरकेपण निभावण्याचे कसब, मित्र म्हणून दिलेले दुर्योधनाला वचन आणि आई असूनही कुंतीने आपल्याला इतके का स्वीकारले नाही, या सगळ्यात
राधा मातेने दिलेला आधार हे सर्व स्वभाव विशेष त्याला ग्रहण लागल्यावर म्हणजे संकटे आल्यावरच स्पष्ट झाले. अशा या कर्णाच्या तेजाला, स्वकर्तृत्वावर जगण्याच्या शक्तीला, सूर्याची तर दुसऱ्याच्या भरोशावर असणाऱ्या चंद्राची म्हणजे परप्रकाशित अशा ची उपमा दिली गेली आहे. ही दुर्योधन आदींना. या ठिकाणी कर्ण हा सेनापती असताना मी 4 भावंडांना सोडेल पण अर्जुनाला तर मात्र मी सोडणार नाही असे जेव्हा कर्णाने कुंतीला सांगितले तेव्हा अर्जुनाचा पिता इंद्रदेव हा तुला कवच कुंडले मागायला येणार आहे अर्जुनाला वाचवण्यासाठी, तेव्हा तू त्याला देऊ नकोस असा सल्ला कर्णाच्या पित्याने म्हणजे सूर्याने त्याला स्वप्नाद्वारे दिला. पण असे असले तरी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर जो कोणी दान मागायला येईल ते दान कोणतेही असले तरी द्यायचेच या तत्वाला धरून कर्णाने त्याची जन्मजात लाभलेली अनमोल आणि त्याच्या जीवाचे रक्षण करणारी कवच कुंडलेही मागचा पुढचा काहीही विचार न करता दान मागणाऱ्या इंद्राला दिली आणि आपले दानशूर कर्ण हे नाव मात्र अमर केले. ही कर्णाची भूल असावी असे जरी सूर्याला वाटत असले तरी कर्ण आपल्या तत्वाला जपतच जगला. हे कर्णाचे मोठेपण या ठिकाणी कवी सांगू इच्छित असे मला वाटते. त्याचवेळी दुर्योधनाचा मित्र म्हणून दुर्योधनाला अपेक्षित अशी मदत तो कवच कुंडले दान केल्यामुळे करू शकणार नव्हता, दिलेल्या वचनाला जागू शकणार नव्हता. हा भावही सत्य हले डुले या शब्दातून व्यक्त झाला. या तीनही कडव्या प्रतीकांचा उत्तम वापर करून परिस्थितीचा, स्वभावाचा खोल असा आशय कवीने मांडला आहे. हेच रसिकांच्या मनावर गारूड काढण्याचे कवीचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे हे नक्की. येथे दान मांडताना झोळी तपासली, चंद्र चांदण्या, वाळवीच्या साली, लख राजवाडा, जादूची बासरी, डोळ्याची पट्टी, चंद्रसूर्याची सावली, स्वप्न सांगात इत्यादी शब्द, प्रतिमा, उपमा यांचा कवीने केलेला मार्मिक उपयोग पाहता त्याच्या विद्वत्तेची चमक दिसून येते आणि मन भारावून जाते. ग्रेस कवींच्या कवितेचे रसग्रहण करताना त्यांच्या कवितेचे आधी पाणीग्रहण करावे लागते हे नक्की. तुम्हाला हे मी कवितेचे केलेले रसग्रहण आवडले का? आवडले असल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. शिवाय साहित्यिक आस्वाद घेण्यासाठी या मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हां, आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या. धन्यवाद.